नमस्कार, मी तनया तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रहार डिजिटलच्या या विशेष मुलाखतीत। मंडळी, खरं तर आपलं कोकण हे इतकं समृद्ध आहे की आपल्या कोकणातला माणूस हा खऱ्या अर्थानं या कोकणच्या निसर्ग संपन्नतेमुळे खऱ्या अर्थानं सुखी आहे। पण या पलीकडे बघता आपल्या कोकणातली माती, आपल्या कोकणातला निसर्ग सौंदर्य, आपल्या कोकणातली कुटुंब सांभाळण्याचं काम खऱ्या अर्थानं हाच कोकणी माणूस करतोय। आणि याचं सुंदर दर्शन घडवणारी एक सुंदर कलाकृती आपल्या भेटीला येणार आहे आणि याचं नाव म्हणजेच ही कलाकृती आहे प्रीत फुलोरा म्हणजेच वळेसार। आणि याच वेब सिरीज मधचे कलाकार आज आपल्या सोबत संवाद साधणार आहेत। खरं तर आज आपल्या सोबत आहेत या वेब सिरीजचे लेखक चंद्रहास राऊत, तसेच दिग्दर्शक गजेंद्र कोठावळे, त्याशिवाय कलाकार संतोष रेडकर, रुची आयर आणि जय गणेश गावकर। या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते। खरं तर मला खूप कौतुक वाटतंय पर्सनली, कारण आपल्या कोकणात अशा कलाकृती खूप कमी होतात ज्यात आपले कलाकार, आपल्या कोकणातले कलाकार हे कमी असतात आणि अशा कलाकृती जास्त होतात जे बाहेरून लोक येऊन आपल्या कोकणचा वापर करून इथे आपलं नाव कमवून जातात। पण आज ही कलाकृती अशी आहे की जी आपल्या कोकणातली आहे, कोकणातल्या कलाकारांची आहे आणि कोकणातल्या विषयावरती आहे। म्हणूनच या वेब सिरीजचे जे निर्माते आहेत प्राजक्ता बनसोडे, त्यांचं मी मनापासून आभार मानते आणि बेस्ट फ्रेंड प्रोडक्शन यांच्या निर्मितीनं ही वेब सिरीज आपल्या भेटीला येते। तर सर्वप्रथम या वेब सिरीजचे जे लेखक आहेत त्यांना मी विचारू इच्छिते की ही जी संकल्पना आहे म्हणजेच प्रीत फुलोरा आणि वळेसार, ही दोन नावं देण्यामागची नेमकी त्यामागची संकल्पना तुमची काय आहे? नमस्कार, माझं नाव चंद्रहास सरस्वती भुजराव, मी निमरे गावचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी बेस्ट फ्रेंड प्रोडक्शन पुणे परमेश्वर बनसोडे यांनी माझ्याशी संवाद साधला आणि सांगितले की तुमच्या कोकणात आम्हाला एक कलाकृती करायची आहे, तर आम्हाला एक कथा सुचवा। तर प्रथम या वेब सिरीजचं नाव होतं वळेसार, पण याच्यात 4 अशा कथा आहेत ज्या प्रेमाशी निगडीत असल्यामुळे आम्ही त्याचं नाव प्रीत फुलोरा अर्थात वळेसार असं ठेवलेलं आहे। तर आता बघा, लेखन करताना आपल्या गाठीशी अनुभव असावे लागतात आणि लेखन करताना असे काही अनुभव आहेत का ज्याचा तुम्ही तुमच्या लिखाणात वापर केलाय? यापूर्वी मी छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म केलेल्या आहेत, पण ज्यावेळी मला त्यांनी ही संधी दिली त्यावेळी मी असा विचार केला की वळेसार म्हणजे त्या वळेसारामधलं एक जरी फुल गेलं तरी त्या वळेसाराचं सौंदर्य निघून जातं। तर यातून मला असं सुचवायचंय की आपलं कुटुंब असो किंवा समाज, यातल्या प्रत्येक घटकाला महत्त्व असतं। मला त्यातून हेच दाखवायचंय की हा वळेसार प्रत्येकाने बोलताना जसा बाप आपल्या कुटुंबासाठी झटत असतो, तसंच त्या कुटुंबातील प्रत्येक त्या घटकाने त्या बापाची म्हणजे त्या आपल्या कुटुंबासाठी काय करता येईल ते एकसंघ राहावं म्हणून। तसंच या वळेसारातून मला हेच दाखवायचंय की तुम्ही कुटुंब जपा, कुटुंबाबरोबर आपोआप तुमचा जो काय समाज असेल तोही जपण्याचा तुम्ही प्रयत्न करा। आणि या जी प्रीत फुलोरा वळेसार यातून मला कोकणचं सगळं जे काय कल्चर आहे, समजा दशावतार असेल, आमचा गणपती असेल किंवा इतर काही सण आहेत, यातून आपण एकत्र कसे येत असतो हे यातून मला दाखवायचं आहे। त्या दशावतार तर अक्षरशः आपलं आता खूप चांगलं झालेलं आहे, तरी पण त्यांची आज परिस्थिती नेमकी काय हे पण यातून मला दाखवायचा प्रयत्न आहे। ज्यावेळी परमेश्वर बनसोडे यांनी सांगितलंय की निदान आम्हाला 50 तरी एपिसोड करायचे, तर माझं उद्दिष्ट हे आहे की जास्तीत जास्त आपले कलाकार यात समोर यावेत। सगळ्यात जास्त मी आभार मानेन की गजेंद्र श्याम कोठावळे हे माझे मित्र म्हणजे माझ्या छोट्या भावासारखेच आहेत, त्यांनी एवढं मला सहकार्य केलं की, आणि सर्व कलाकारांचे तर मी आभारच मानेन, कारण कमी आज
कमी मानधनामध्ये कोणताही कलाकार एकटे तयार नाही. आणि ज्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुमचे स्थानिक कलाकार तुम्ही निवडा, जसं तुम्ही मगाशी म्हटलात की सगळे घेऊन येतात इकडे बऱ्याच मोठ्या कलाकृती, पण स्थानिक कलाकारा शिल्लक असतो, एक वाक्य 2 वाक्य किंवा मॉप साठीच वापरला जातो. बरोबर. तर थोडक्यात आम्हाला ह्या वेब सिरीजची कथा सांगू शकाल का? हो, ही कथा अशी आहे की आपल्याला चंदन, तन्वी आणि शशांक आणि सुरुची ही 2 अशी कपल्स आहेत. हे यांचं प्रेम चालूच आहे. पण माझा जो पुतण्या दाखवला आहे आम्ही, त्याचंही प्रेम असं आहे की जसं नकळत एखाद्याचं प्रेम जुळतं तसं जुळलेलं आहे. आणि त्याच्यावर एक असा प्रसंग येतो की त्याची प्रेयसी निघून जाते, म्हणजे एका ऍक्सिडेंट मध्ये जाते आणि त्याच्यातून ही कथा नंतर फुलत जाते. आणि या कथेतून मग आम्ही प्रत्येक कुटुंब कसं सांभाळलं, म्हणजे आईबाप हा प्रत्येक ठिकाणी शक्यतो विरोधच करत असतो, या कथेत पण तसंच आहे. पण तरीही आपल्या मुलांची मन सांभाळण्यासाठी शेवटी आई बाप सुद्धा कसे एकसंघ होतात आणि त्यातून ही कथा फुलत कशी जाते हे त्यातून मी दाखवतोय. आणि प्रत्येक कलाकाराने त्यात जीव ओतून काम केलं हे मला सांगावंसं वाटतंय की या मातीत खरोखरच चांगले कलाकार आहेत. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही सुद्धा त्यात भूमिका साकारल्यात, तर तुम्ही लेखनाचं काम पण सांभाळलंय आणि कलाकाराचं काम पण सांभाळल्यात, ते त्याचा समतोल तुम्ही कसा साधलात? आता कलाकार हा माझ्यात होताच. आता यापूर्वी सगळ्यांनी बघितलंय की रात्रीचा खेळ तालीमध्ये मी छोटासा का होईना पण लोकांच्या मनाला तो भावला. तसंच प्रथम मला यात काम करायचंच नव्हतं, पण परमेश्वर बनसोडे ज्यांनी आम्हाला ही संधी दिली त्यांनी सांगितलंय की तुम्ही यात काम केलंच पाहिजे. मग आमचे डायरेक्टर जे आहेत, दिग्दर्शक, त्यांनी सांगितलं की तुम्ही या कथेचा आणि संपूर्ण जे काय आपण करतोय त्याचा कणा आहात, तुम्ही यात काम केलंच पाहिजे. म्हणून मग मी ते लेखन आणि हे करण्याचा प्रयत्न केला. आता त्यात मी किती यशस्वी झालो हे उद्या त्यावेळी एपिसोड येईल, प्रेक्षक ठरवतील की आम्ही त्यात किती एपिसोड म्हणजे आम्ही किती यशस्वी झालेले आहोत. शेवटी सगळं काय ते. पण मी मनापासून सर्व माझ्या कोकणी बांधवांना एक विनंती करेन की आजपर्यंत इथे या मातीत कुणी असा प्रयत्न केलेला नाही की इथल्या कलाकारांना घेऊन काहीतरी मोठं करावं. एक छोट्या शॉर्ट फिल्म किंवा पिक्चर येतात, त्या छोटे छोटे रोल दिले जातात. पण इथले मला स्थानिक सगळे कलाकार आमचे इथले आहेत, तरी तुम्ही आम्हाला भरभरून प्रतिसाद द्या, प्रेम द्या. आणि काही चुकलं असेल तर ते नक्की मात्र तुमच्या जे काही तुम्ही भावना आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवा, त्यात मात्र नक्की चुकू नका की तुम्ही ते आम्हाला कळवा, मग आम्ही त्यात सुधारणा करू. नक्कीच आपल्या प्रेक्षकांचं खरंच हे कर्तव्य आहे की एका कोकणातल्या कलाकारानं ही कलाकृती बनवली आहे, त्यामुळे प्रेक्षकांचं कर्तव्य आहे की ती पाहणं, त्याला प्रतिसाद देणं. आता मी दिग्दर्शकांकडे येऊ इच्छिते. तुम्ही दिग्दर्शन केला तर तुम्हाला कसा अनुभव आला? कारण जास्तीत जास्त स्थानिक कलाकारांना आपण प्राधान्य दिलंय आणि आपल्या माणसांसोबत आपण काम केलंय, तर कसा अनुभव होता? नमस्कार, मी गजेंद्र श्याम पोटावळे, मी राहणार हिंसुली. तर हा जो आपण वेब सिरियल केले प्रीत फुलोरा म्हणजेच वळेसार, ह्या वळेसार नावाची वेब सिरियलसाठी आम्ही साधारण 5-6 वर्षापूर्वी एकत्र आलो. आणि तेच म्हणजे जे परमेश्वर बनसोडे जे आहेत निर्माते, ते आम्हाला भेटायला आले आणि त्याच्यानंतर आम्ही एक मीटिंग केली. त्याच्यानंतर आमचं डिस्टर्ब झाला थोडासा. कारण काय असतं की फिल्म लाईन जेवढी आपल्याला दिसतं किंवा एखाद्या मिनिटाचा व्हिडिओ जरी असला तरी दिवस तिथे घालवावे लागतात. पैसा हा मेन प्रॉब्लेम उपलब्ध होतो तिथे. तर त्याच्यानंतर त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे तो राहिला आणि अचानक त्यांच्याने आता कॉल केला आणि आपल्याला हे करायचं आहे. मग वळेसार म्हटल्यानंतर आपल्याकडे मालवणी भाषेमध्ये वळेसार होतो. मग तो चॅनल जो आहे तो तिकडे पण म्हणजे सोलापूर, कोल्हापूर ह्या भागात पण बघितलं पाहिजे लोकांनी. मग त्याच्यासाठी प्रीत फुलोरा असं त्याला नाव अटॅच करून ते प्रीत फुलोरा वळेसार असं नाव केलं. आणि मला खरं तर माहित नव्हतं की मी त्या वेब सिरियल साठी डायरेक्शन करणार आहे किंवा मी तिथे एक रोल करणार आहे. तो रोल माझा होता वेड्याचा रोल होता.
तर वेड्याचा रोल हा मी करतो, त्या रोलला मी आकार देतो. पण त्याच्या व्यतिरिक्त सांगायचं तर मला एक लव म्हणजे माझं प्रेम दाखवलं होतं. तर प्रेम दाखवणं आणि माझ्यासाठी ते नवीनच होतं ते, आणि मीच स्वतः डायरेक्टर आहे. मग ही गोष्ट म्हणजे खूप हे होती, हार्ड होती ते माझ्यासाठी, बरोबर. कारण मीच डायरेक्शन करणं आणि मीच तो एक रोल करणं. पण खूप अनुभव तिथे मिळण्यासारखा होता आपल्याला, की आपले लोकल कलाकार जे होते, सगळे लोकल कलाकार होते आणि त्यांनी खूप छान, म्हणजे थोडासा त्रास होतो कारण नवीन असतो, कुणाला माहित नसतं काही, पण आपापल्या भूमिकेला सुंदर असा न्याय दिला आणि प्रत्येकाने सुंदर काम केलं तिथे. माझ्या माहितीनुसार तुम्ही या क्षेत्रात गेली अनेक वर्ष आहात, तर तुम्हाला बरेच असे अनुभव असतील. मग कोकणातल्या या मातीत काम करताना कसं वाटलं? तुम्ही विचारलं ते बरोबर आहे, कारण मी इथे काम करत नाही. कारण आमचे लेखकांनी जसं सांगितलं, इथे 500-400 रुपयासाठीच लोकांना कामासाठी बोलवले जातात आणि अजूनही ती परिस्थिती आहे. ह्याच्यासाठी आम्ही कोरोना काळात सहसंघटक म्हणून काम करून आम्ही एक आंदोलन केलं होतं. आमचे सहकारी कलाकार होते, संतोष गडकर वगैरे, ओरोसमध्ये रंगकर्मी आंदोलन केलं होतं. ह्याचसाठी आमचा उद्देश हाच होता की बाहेरून जे कोण येत आहेत त्यांच्यानी निदान आमच्या कलाकारांना लीड रोल म्हणजे जे भूमिका आहे नावानिशी ती तरी दिली पाहिजे, नाहीतर त्यांना योग्य असं मानधन दिलं पाहिजे, एवढ्याच अपेक्षा होत्या. पण शेवटी काय होतं, आपलं थोडं माणूस आपण मागे का राहतो इकडचा, की मालवणीत सांगतो की मी या टीव्हीवर दिसतोय, का पैशाची गरज. बरोबर. मग ह्याच्यामुळे सगळेजण काय होते, मी काय म्हणतोय, मी जर क्राऊड मध्ये आलो पाहिजे तर मला मॅक्झिमम 1000 रुपये आले पाहिजे. पण दुसरा माणूस काय म्हणतोय की मला 400 द्या, मी तिकडे येतो. ह्याच्यामुळे काय होतंय, जो चांगला कलाकार आहे ना तो तिथेच राहतो आणि जो कोणी पण म्हणजे नवीन येतोय कोण पण तो तिथे 400 रुपयात काम करून जातोय. त्याच्यामुळे जे निर्माते येतात बाहेरून, फिल्म घेऊन येतात किंवा सिरियल घेऊन येतात, आता इथे पण सिरियल होती, चित्रपाल विठोबा होती, त्याच्यानंतर चटकी नावाची होती, आम्ही होतो तिथे कामाला, मी प्रोडक्शनला पण होतो. पण प्रॉब्लेम असा होतो की तुम्हाला ते विचारतच नाहीत ना. बरोबर. हा मेन उद्देश आहे आपला, की जेणेकरून आम्ही सुरुवात का केली की इकडच्या लोकांना चान्स भेटला पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी ती लोक वर गेली पाहिजे. ते लोक खाली येऊन आपला उपयोग करून घेतात ना, मग आपली लोक वर जाऊन त्यांनी योग्य, म्हणजे आता आपल्याकडे बरेचसे कलाकार आहेत सिंधुदुर्गात. आमच्या गावचं सांगायचं झालं तर दिगंबर नाईक माझे शेजारी आहेत, चांगले मित्र आहेत, त्यांच्यासोबत पण आता आम्ही काम केलंय. साकव नावाचं वेब सिरियल केलं. त्याच्यामुळे असे कलाकार घडले पाहिजेत आणि इथे काम करताना खूप मजा येते, कारण शेवटी कसं असतं, जगाच्या पाठीवर कुठेही फिरा, जगात कुठेही तुमचा सन्मान होऊ दे, पण ज्यावेळी आपल्या घरातली लोक आपला सन्मान करतात त्यावेळी ते खूप अभिमानाचं असतं. तर तसाच आमच्या गावात म्हणजे उठवणे गावात आम्ही जेव्हा शूट केलं त्यावेळी खूप चांगला आम्हाला तिकडच्या लोकांचा आधी प्रतिसाद भेटला आणि एक नवीन अनुभव, माझ्यासाठी नवीन अनुभव तिथे मला खूप महत्वाचा ठरला. कारण आता उद्याच मी एक दुसरी पण शॉर्ट फिल्म करतोय वाळवी नावाची. तर मी फिल्म लाईनला असतो, लेखनही करतो, डायरेक्शनही करतो, पण हा अनुभव वेब सिरियलचा आणि मोठे कलाकार म्हणजे आमच्या आता संतोष रेडकर सारखे कलाकार ह्यांना डायरेक्शन करण्याची मला संधी भेटली. त्याच्यामुळे मी खास करून लेखक चंद्रहास राऊत आणि निर्माते परमेश्वर बनसोडे यांचे पण आभार मानतो. हो, तुम्ही म्हणालात तसं खरं तर आपली ती मानसिकताच झालेली आहे की आपणच ते मालवणीत म्हणालात की माका टीव्हीवर दिसाचा असा, तर ती आपणच मानसिकता करून घेतलेली आहे की ठीक आहे पैसे कमी दिले तरी चालतात पण आपण टीव्हीवर दिसणार, आणि त्यामुळे तिकडच्या लोकांनी सुद्धा तीच मानसिकता केलेली आहे की ह्यांना काय 400-500 रुपये दिले तरी चालतील. त्यामुळे आपणही मानसिकता बदलली पाहिजे की आपली किंमत आपणच राखली पाहिजे. आणि त्यामुळे तुमचे खरंच विशेष आभार आहे की तुम्ही स्थानिक कलाकारांना इथे प्राधान्य दिलात. आता मी संतोष रेडकर यांना विचारू इच्छिते, तुम्ही हाडाचे दशावतारी कलाकार असाल आणि त्यामुळे इकडची संस्कृती, इकडची लोककला ह्याका तुम्ही वाव देऊ कसो काय, म्हणजे काय तुमका वाटला, कशाक तुम्ही प्राधान्य दिलात जास्त? मुळात असा की कोकण म्हटल्यानंतर कलेचा माहेरघर आणि हे सगळेच कला म्हणजे एक दशावतारच नाही तर फुगडी म्हणा, घुंगरी नृत्य म्हणा, हे सगळीच कला माझ्या कोकणात आज रुजलेली आहे आणि त्याला खतपाणी घालूचं काम फक्त एकमेव माझा कोकणच करता, दुसरा खैचाच राज्य करणार.
आणि दुसरी गोष्ट सरांनी सांगितली महत्वाची की माझ्या सिंधुदुर्गातल्या माझ्या बाजूच्या माझ्या शेजाऱ्यांच्या कलाकारांना संधी देणार ही एक महत्वाची गोष्ट. हो. आणि ती राहुल सरांनी म्हणा किंवा डायरेक्टरांनी आमच्या कलाकारांना उपलब्ध करून दिली. कारण माझ्या अनुभवानुसार, कारण मी आता 35 वर्ष दशावतार केलं आणि त्या दशावतारातून लोककला जिवंत ठेवतो प्रयत्न मी आतापर्यंत केला. आणि त्यानंतर चित्रपट म्हणा, मालिका म्हणा, याच्यातनं काम केलंय. पण माझ्या कोकणातले जे कलाकार आहेत, म्हणजे चांगले कलाकार, जे कलाकार लीड घेऊन पण काम करू शकतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कलाकारांना वाव नाही आणि तो या वेबसिरीजनं मिळेल. बरोबर. आणि नक्कीच म्हणजे मी शूट करीत असताना जेव्हा मी अनुभवलंय स्वतः की माझे कलाकार काम करताना सर मगाशी बोलले तसे प्राण ओतून काम करतो. कारण आतापर्यंत आम्ही मुंबई, पुणा इकडे बाहेरचे कलाकार आणलेले आणि ते त्या कलाकारांचा बघितला आणि माझ्या कलाकारांचा बघितला. आणि दुसरं सरांनी मांडलेलं महत्वाचा विषय म्हणजे मानधन. त्या मानधन देताना विचारच करणं नाही लोक की बाबा ह्या कलाकारांना आम्ही सकाळी 7 वाजता आणतो आणि रात्री 7 पर्यंत ठेवतो, त्याला 500-600 रुपये देतो. काय कसं होतं, 1-2 टाइमचं जेवण दिला तर. मग माझं एक असं मुळात म्हणणं की जे आज माझे कलाकार काम करतात कोकणात, त्या कोकणातल्या कलाकारांनी एकत्र येऊ सगळ्यांनी, जे वेबसिरीज मध्ये करतो, चित्रपटामध्ये करतो, सिरियल मध्ये करतो, त्यांच्याने एकत्र येऊ आणि कमी मानधनात काम करण्यात काही पॉईंट नाही. त्याच्यामुळे आपण ठरवायचा तुझी भूमिका कशी आहे, किती काय, लोडची काय, ह्या सगळ्या बघून तर ठरवायचा. आणि तू म्हटल्याप्रमाणे माझा अनुभव आता ह्या काम करत असताना की मालवणी, आता मुद्दाम काय कशा बोलालो, कारण माझ्या मालवणीची जी एक उच्च जो एक गोडवा तो वेगळा. मराठी ती आपली असतात आणि आपल्या वेबसिरीज आता पूर्ण मराठीतून कारण ती संपूर्ण भारतात पण बघितली जाते. पण माझ्या कोकणात मर्यादित जी आमची मालवणी रवली ना, ती काहीतरी पसरवतात. जशी बाबूजीनी म्हणजे मच्छिंद्र कांबळे सरांनी जसे प्रयत्न केले, आता तुम्ही म्हटलं तसा दिगंबर नाईक प्रयत्न करतात, हजारो कलाकार मालवणीतनं काम करतात. मग माझ्या कलाकारांना, इथल्या स्थानिक कलाकारांना काहीतरी संधी मिळायची, याच्यासाठी यांचे पहिले आभार आणि नंतर परमेश्वर सरांचे आभार. तर आता तुम्ही ह्या वेब सिरीज मध्ये काय कुठची भूमिका साकारताय? तसं तर म्हणजे एक जडच काम आम्हाला, कारण एका बापाची भूमिका. आणि मी स्वतः बाबासाहेब, माझ्या मालकाला माहिती आहे की काय कंडिशन असतात, संसाराची काय कंडिशन असतात, आपल्या मुलाबाळांची काय कंडिशन असतात. आणि त्या सगळ्या बघून त्या एका बापाची भूमिका साकारताना असं म्हणजे तारेवरची कसरत, बरोबर, तारेवरची कसरत करूची लागतात. आणि त्या भूमिकेचं पण तसंच की ते बापाची तारेवरची कसरत म्हणजे बोलताना त्यांनी कसा बोलायचा, अंतरंग कसं सांभाळतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती भूमिका मी आता सध्या तरी करतोय. कारण आतापर्यंत मी कसली भूमिका करू नये, आता केली म्हणजे दशावतार वेगळा आणि चित्रपटातली भूमिका वेगळे, ह्यांच्यामुळे ही एक अशी एक वेगळी संधी मला मिळालेली आहे. बघूया आता पुढे प्रेक्षकावर, माझ्या मायबापावर अवलंबून काहीपर्यंत आमदार नेतात, काहीपर्यंत सोडतात. प्रेक्षकांवरून काय सांगाल, प्रेक्षकांनी ही वेब सिरीज का पाहावी? नक्की बघूची. कारण याच्या मागचा एक कारण हा की हा माझा कोकण दिसला. ज्यावेळी तुम्ही पडद्यावर बघतायत ना, तेव्हा कोकणचं माझं सौंदर्य, कारण आमच्या सावंतवाडीचं एक असं वारसा की जे आमचे राजेशाही जन्म दिली आणि त्या राजेशाही आतापर्यंत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगात आपलं नाव लौकिक केलं. आणि ती माझी सुंदरवाडी, सावंतवाडी, त्या सावंतवाडी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रवळगा, जो आमच्या सावंतवाडीचा मायबाप, त्या रवळनगरच्या गावात म्हणजे वटोणा गावात आम्ही शूट करतो. आणि वटोणा गावचं अप्रतिम सौंदर्य त्या कॅमेऱ्यात टिपलेला असा, म्हणजे त्याच्यासाठी बघूची. आणि त्याचबरोबर आई, वडील, बाप, भाऊ, प्रियकर, प्रियसी यांची जी काय आताची चाललेली जी काय घालमेळा, ती सगळ्यांनी उत्तमरित्या रेखाटलेली आहे आणि कलाकारांचे प्रयत्न केलेले आहेत. मग असं वाटतं ज्यावेळी तुम्ही बघतायला ना, त्यावेळी ह्या माझ्या घरचाच चालला, हा माझ्या घरातलाच विषय आहे आणि तो विषय घेऊन मला पुढे चालला. त्याच्यामुळे अरुण माय बापांना माझी एक कळकळची विनंती आहे की तुम्ही ही बघाच. कारण तुम्ही इतर टीव्हीवर बघतातच ना, इतर वेळ वाया घालवतातच ना, मग आपल्या कोकणातला, आपल्या माणसांचा, आपल्या कलाकारांचा म्हणून बघा. कृपया आमचा टाळूचा प्रयत्न करू नका. तुम्ही जर आमचा साथ दिला तर आम्ही पुढे जातो की नाही. बरोबर. त्यामुळे खरंच आपलं कर्तव्य आहे की ह्या कलाकृतीला आपणच प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. मी पुढे जाऊ इच्छिते रुचिता आयर मॅडम यांच्याकडे. तुम्ही या वेब सिरीज मध्ये काय भूमिका साकारली आहे?
नमस्कार, मी रुची आहे. मी या प्रीत फुलोरा या वेब सिरीज मध्ये सीमा हे पात्र साकारलेले आहे. सीमा हे पात्र गरीब घरातील आहे, परंतु सुखी आणि आनंदी कुटुंबातील आहे. सीमाचा नवरा रामानंद, तो पण अतिशय प्रेमळ आणि सीमावर प्रेम करणार आहे, तिची काळजी करणार आहे. तसेच तो शेर शायरी करत असतो. म्हणजे तुम्हाला या वेब सिरीज मध्ये शेर शायरी पण ऐकायला मिळते. तसेच सीमाचा धनंजय चंदन हा एक समजूतदार हुशार मुलगा आहे. सीमाचा वळेसर विकणे हा व्यवसाय आहे. मग आता शूटिंगच्या दरम्यान काही असा किस्सा घडलाय का जो तुम्हाला आत्ताही आठवला तरी त्याच्याबद्दल हसू येतं किंवा भावना जागृत होतात? हसू येण्यासारखा असा एक किस्सा नाही, पण म्हणजे कलाकारा कसं आपले 100% देतो किंवा वेब सिरीज नावलौकिकच येते ते मी बघितलं प्रत्यक्ष. तसा माझा पहिलाच अनुभव होता तो. म्हणजे प्रकाश हा एक वेडा आहे त्यामध्ये. मग प्रकाशची भूमिका आहे की तो धावत येतो वळेसर घेऊन, जे आता आपल्याला प्रोमो मध्ये पण दिसतंय. तर तो वळेसर घेऊन धावत येतो आणि ती काठी असते अशी आडवी आलेली आणि तो त्या काठीला अडवून पडतो असं तिथे दाखवायचं होतं. मग ते प्रकाश म्हणजे आता गजेंद्र सरांनी ती भूमिका केलेली आहे, तर त्यांनी इतकी ती हुबेहूब साकारली की ते धावत आले खरोखर पडले. ते असं वाटलंच नाही की ती शूट चालू आहे, ते खरंच वाटलं अगदी सगळं. आणि त्यांना तेव्हा तिथे लागलं पण रक्त पण आलं. म्हणजे असं जेव्हा कलाकार जेव्हा 100% देतो तर तेव्हा वेब सिरीजचे नावलौकिकच आहे. म्हणजे ते बघताना असं वाटलं नाही खोटं आहे, खरंच वाटलं. म्हणजे सगळे असं हे केलं की अरे हे खरंच झालं. सगळेजण तिथे आले धावत की त्यांना वाटतं की हे खरं झालंय, असे ते अगदी पडून पडले. तुमचा हा पहिलाच अनुभव म्हणलात, तर त्याच्या आधी तुम्ही कोणत्या भूमिका साकारलेल्या आहात का? नाही, त्याच्या आधी नाही. मी पहिलीच वेब सिरीज केली. काय अनुभव होता, म्हणजे कसं वाटलं हा नवीन अनुभव घेताना? खूप छान अनुभव होता. आणि ही वेब सिरीज मुळात कोकणात झाली. आता सरांनी म्हटलं तसं कोकणातील सगळे कलाकार आहेत. म्हणजे इथे बाहेरचे कोणतेच कलाकार नाही, सगळे कलाकार हे कोकणातले आहेत. जे बाकी शूट करताना बाहेरचे कलाकार घेतले जातात, पण इथे तसं नाही की कोकणातल्याच कलाकारांना प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे सगळ्या आपल्या कोकणवासियांनी पण ही वेब सिरीज बघून पुढे नेणं खूप गरजेचं आहे. कोकणातल्या लोकांना म्हणजे कोकणातल्या माणसाला कोकणातल्याच लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे, देणं गरजेचं आहे. तर आता मी जय गणेश गावकर यांना विचारू इच्छिते की त्यांनी सुद्धा ह्या वेब सिरीज मध्ये काम केलंय, तर तुम्हाला कसा अनुभव आलाय वेब सिरीज करताना? सर्वप्रथम तर मी सर्वांचं धन्यवाद देतो की मला तुम्ही या ठिकाणी बोलवलं. कारण छोट्या छोट्या कलाकारांना आजकाल कोण एक्सपोज करत नाही, पण आज प्रहार डिजिटल हे काम करतंय की कोकणातल्या छोट्या कलाकारांना सुद्धा तुम्ही एक्सपोज करण्याचं काम करताय, त्याबद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद देतो. माझं नाव जय गणेश गावकर. मी या मालिकेमध्ये सुशांत नावाचा एक रागीट आणि तेरकटी मुलगा असं त्याची रूपरेषा होती आणि ते मी एक हे साकारलं, याच्यात भूमिका साकारली आहे. खरं सांगायचं तर अचानक गजेंद्र गोटावळेचा मला फोन आला. माझा मित्रच आहे, गजा म्हणतो मी त्याला. आणि फोन आला मला गजाचा की की अरे असं असं तुमच्या गावात शूटिंग करायचं. गोटवणे गाव माझंच, मी तिथे कायम शूटिंग करायचं पहिल्यापासून. तर तुमच्या गावात शूटिंग करायची आहे, तुम्हाला 2-4 मुलं लागतील, गावातलीच मुलं काम करायला. मग म्हटलं ठीक आहे. ज्या दिवशी शूटिंग होती त्याच दिवशी आम्ही तिथे गेलो आणि मग अचानक मला त्यांनी सांगितलं की तुला हे असं असं पात्र करायचं आहे. म्हणजे ठीक आहे, मला स्क्रिप्ट दिली, मी त्या वाचली, अजून 1-2 मुलांना तयार केलं, त्यांनी पण ती वाचली. आणि जसं जसं मालिका पुढे सरत गेली, जसं शूटिंग पुढे पुढे चालू झालं आणि अचानक आमचे पात्र चेंज होत गेली. म्हणजे अचानक स्क्रिप्ट चेंज व्हायची आणि त्याच वेळी ते करायचं खूप एकदम म्हणजे धाडसाचं काम होतं. एवढं पाठांतर करून लगेच शॉर्ट कम्प्लीट करणं कठीण होतं आणि 1-2-3 दिवसात ते उठवायचं होतं. पण तरी सुद्धा ते आम्ही केलं. आणि खरं तर आमचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी खूपच एकदम इझिली आम्हाला समजून ते आमच्याकडनं करून घेतलं. हे सगळ्यात मोठं आहे. आणि एक अनुभव तुम्हाला सांगतो. पहिल्याच दिवशी शूटिंग चालू होती, रात्रीचा वेळ होता आणि गजेंद्र गोटावळे आणि ह्या मॅडम या दोघांची शूटिंग चालू होती. आणि सीन होता की हे गाडीवरनं जात असताना यांचं ऍक्सिडेंट झालेलं असतं आणि ऍक्सिडेंट झालेलं असतं, हे पडलेलं असतं, डोक्यावरून रक्त आलेलं असतं आणि रस्त्यावर हे झोपलेले होते, शूटिंग चालू होती आणि असं रक्त दाखवलेलं होतं. मी तो फोटो काढला आणि माझ्या फोटो गावच्या ग्रुपला टाकला. सगळीकडनं मला फोन यायला लागले, कोणाचं काय झालं, कोणालाच माहिती शूटिंग चालू होती ते ऍक्च्युली.
आणि नंतर एका मित्राने मला फोन केला, अरे तुझ्या त्या मित्राचं ऍक्सिडेंट झालं, श्याम लागले पूर्ण फुटलाय, डोकं बिकं फुटून गेलं. सांगतो का कुठे झालं? तो गावातच झालं, ओटवण्यात कुठे गावातून म्हटलं आलो तिकडं, तू पण ये. तू पण आला तिकडून, मी तिथेच आहे उभा. तो आला तिकडून, तू मला शिव्या घालला. असे अनेक गमतीशीर किस्से झाले. भरपूर मजा आली आम्हाला हे करताना. खरंच बघायला पाहिजे सर्वांनी, कारण आपले सर्व कोकणातले आणि गावातले लोक आहेत त्यामध्ये आणि उत्कृष्ट भूमिका प्रत्येकाने साकारलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनीच हा जो वेब सिरीज आहे तो सर्वांनीच बघितला. आता तुम्ही म्हणालात की तुमच्या गावातच ह्याचं शूटिंग झालंय, तर गावकऱ्यांचा सपोर्ट कसा होता ह्या शूटिंग दरम्यान? आता गावकऱ्यांचं तुम्हाला सांगायचं झालं तर एक शूटिंगचाच एक भाग होता, नारळ ठेवायचा होता देवळात. देवळात नारळ ठेवायचा हा शूटिंगचा भाग आहे. हा म्हणजे असं आम्ही शूटिंगचा नारळ ठेवतो देवाला. पुढची सुरुवात ही आहे ते देवाचं नाव घेऊनच केली जाते. त्यावेळी आमचे सरपंच दाजी गावकर, ज्यावेळी आमची शूटिंगची सुरुवात झाली, सरपंच दाजी गावकर, त्यानंतर आमचे माजी सरपंच रवींद्र मापसेकर, संतोष कासकर, त्यानंतर उत्कर्ष गावकर ज्या आता पंचायत समिती सदस्य आहेत, त्या पण त्यावेळी आमच्या इथे उद्घाटनाला उपस्थित होत्या. आणि गावाचा सगळ्यांचा आम्हाला चांगला सपोर्ट होता, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण देवळात ज्यावेळी नारळ ठेवायला हे शूटिंगचाच एक भाग म्हणून गेले होते, त्यावेळी एक जाणते आमच्या गावातले त्यांनी बोलवलं की असं तुम्हाला सांगणं करायचं देवाकडे. त्यांना वाटलं खरोखरच सांगणं करायचं. त्यांना माहित नाही की हा शूटिंगचा भाग आहे. त्यांनी खरोखरच सांगणं केलं. आता ह्यांचं काय झालं, शेवटी जाणते त्यांच्या समोर त्यांना सांगणार कसं तुमचं चुकते, तुम्ही थांबा म्हणून ते कारण होऊन दे. ते कारण व्हायला दिलं आणि नंतर मग दुसरा एक माणूस बोलून ते आम्ही ते कम्प्लीट करून घेतो. अशा प्रकारचे अनेक किस्से गावात आमच्या घडून गेले आणि गावातल्या लोकांचा खूप सपोर्ट आहे. याच्या पूर्वी सुद्धा 1-2 मालिका आमच्याकडे झाल्या. रात्रीचं खेळ चालायची पण शूटिंग आमच्याकडे नदीवर झालेली आहे. आणि मला वाटतं अजून एक झालेला मोठा सिनेमा तो आला नाही, प्रदर्शित झाला नाही. आणि त्या पंचक आला, त्याच्या अगोदर एक झाला होता पण तो आला नाही, प्रदर्शितच झाला नाही. त्याच्या अगोदर एक पंचक आला. तर असे अनेक किस्से आहेत. आता आपण एक मध्ये रॅपिड फायर घेऊयात. तुम्हाला मी 2 ऑप्शन देणार, म्हणजे त्यातला एक तुम्हाला तुमच्या आवडीचा शब्द निवडायचा. उदाहरणार्थ काय, आंबा की काजू असं सांगितल्यावर तुम्हाला त्यातलं काय आवडतं ते तुम्ही चौघांनी एकसाथ म्हणायचंय. प्रत्येकाचं वेगळं येऊ शकतं. तर आपण सुरुवात करूया एक गंमत जम्मत म्हणून. तर मी लाईन मध्ये ती नावं घेणार, तुम्ही फक्त म्हणायचंय. बघूयात मेजॉरिटी काय आहे ती. पहिला आहे आंबा की काजू. बघा. समुद्र की डोंगर. वा. चिकन थाळी की फिश थाळी. अरे वा. सूर्योदय की सूर्यास्त. सूर्योदय. गाव की शहर. वा. गणेशोत्सव की शिमगा. दोन्ही. अभिनय की वास्तव आयुष्य. अरे. आणि प्रीत फुलोरा की वळेसार. छान. तर खरोखरच आजच्या या सुंदर संवादातून प्रीत फुलोरा आणि वळेसार या वेब सिरीजच्या अनेक प्रवासाबद्दल, कलाकारांच्या या अनुभवांबद्दल, त्यामागच्या भावनांबद्दल आपण जाणून घेतलंय. नाती जपण्याचा, कुटुंब एकत्र ठेवण्याचा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणारा संदेश देणारी ही जी वेब सिरीज आहे ती प्रेक्षकांच्या मनाला नक्की स्पर्श करेल, यात काहीच शंका नाही. आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पण त्याआधी आपल्या भेटीस येणाऱ्या या प्रीत फुलोरा वळेसार ही जी वेब सिरीज आहे ती उद्या म्हणजेच रविवारी 8:57 ला प्रदर्शित होणार आहे. तर तुम्ही सर्व प्रेक्षकांनी ती आवर्जून पहावी आणि आपल्या या मातीतल्या कलाकारांना प्रोत्साहन द्यावं ही आमच्या प्रहार डिजिटल तर्फे कळकळीची विनंती आहे. त्यामुळे नक्की त्या प्रीत फुलोरा वळेसार या वेब सिरीजला पहा, त्याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. प्रहार डिजिटलने आम्हाला ही संधी दिली आणि लोकांपर्यंत आमचं जे काही कार्य आहे ते पोहोचण्याचं जे कार्य करत आहात त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आमच्या टीम आणि संपूर्ण वळेसार टीम मार्फत धन्यवाद.